एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहेत. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहेत. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. मननाकरिता आपण स्तोत्र संहिता याचा 19वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 19वा अध्याय आपण पाहूया. स्तोत्र संहिता 19 याच्या अध्यायाच्या सुरुवातीला असं म्हटलेलं आहे की देवाची कृत्ये आणि त्याचे नियम, आणि पुढे असं म्हटलं आहे की मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र. प्रियांनो, इथे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे जे स्तोत्र आहे ते दाविदाचे स्तोत्र आहे, आणि त्यामुळे या स्तोत्राच्या लेखकाविषयी कुठल्याही प्रकारचं वाद किंवा दुमत असं आपणास इथे पाहाव्यास मिळत नाही, कारण हे स्पष्ट लिहिलेलं आहे की हे दाविदाचे स्तोत्र आहे. पण मी एका गोष्टीचा विचार करत होतो, इथे असं म्हटलं आहे की हे मुख्य गवयासाठी स्तोत्र आहे, आणि मी असा विचार करत होतो की मुख्य गवयासाठी म्हणजे नेमकं कोणासाठी हे स्तोत्र दाविदाने लिहिलेलं आहे, किंवा कोणाला उद्देशून हे स्तोत्र दावीद लिहित आहे. जर आपण विचार केला तर दाविदाच्या काळामध्ये असाफ आणि हमान हे जे गायक होते हे मुख्य गवये होते. आणि ज्यावेळेस मी स्तोत्राचा वाचन करत होतो, अभ्यास करत होतो, त्यावेळेस मला असं वाटलं की दाविदाने हे पत्र असाफासाठी किंवा हमानासाठी उद्देशून लिहिलेलं नसावं, तर हे ज्या मुख्य गव्यासाठी लिहिलेलं आहे तो असाफ आणि हमानापेक्षाही मुख्य असा आहे. तो फक्त असाफ आणि हमानाचा मुख्य आहे असं नाही, तर तो गीतांचा निर्माता आहे, तो सर्व सृष्टीचा निर्माता आहे. आणि ते मला असं वाटतं की हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाला लिहिलेलं नसून हे स्तोत्र दाविदाने देवाला उद्देशून लिहिलेलं, जो मुख्य गवय आहे, जो सर्वांचा मुख्य आहे, त्याच्यासाठी लिहिलेलं आहे असं मला वाटतं. या स्तोत्रामध्ये प्रियांनो 14 वचनं आहेत, आणि जर आपल्याला याची फोड करायची झाली तर आपण अशा प्रकारे करू शकतो की वचन 1 ते 6 ज्यामध्ये परमेश्वर त्याच्या निर्मितीमधून स्वतःला प्रगट करताना आपणास पाहाव्यास मिळतं. वचन 7 आणि 11 हा दुसरा भाग, ज्यामध्ये परमेश्वर वचनामधून, नियमशास्त्रामधून आपला स्वतःला प्रगट करतो. तिसरा भाग म्हणजे वचन 12 आणि 13 ज्यामध्ये परमेश्वर आपल्या हृदयामध्ये स्वतःला प्रगट करताना आपणास पाहाव्यास मिळतो. आणि शेवटचा भाग म्हणजे वचन 14 ही दाविदाने केलेली प्रार्थना आपणास पाहाव्यास मिळते. अशा प्रकारे आपण या 4 भागामध्ये आपण ह्याचं विभाजन करू शकतो. आणि जर थोडक्यात बोलायचं म्हटलं तर आपण असं बोलू शकतो की ज्यावेळेस दावीद या निसर्गाकडे वरती बघतो त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये परमेश्वराचं प्रतीक दिसतं. ज्यावेळेस दावीद वचनामध्ये खाली डोकावून पाहतो त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये देवाची दया पाहाव्यास मिळते, आणि ज्यावेळेस तो आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहतो त्यावेळेस त्याला त्यामध्ये देवाची प्रीती पाहाव्यास मिळते. तो निसर्गाकडे, आकाशाकडे वरती पाहो, वचनाकडे खाली पाहो किंवा अंतःकरणामध्ये पाहो, तो कुठेही पाहत असेल तर त्या ठिकाणी त्याला देव काही ना काही बोलताना तिथे त्याला पाहाव्यास मिळत आहे. पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. प्रियांनो, आपला ठाऊक आहे की दावीद हा मेंढपाळ होता, आणि त्याने बराचसा काळ हा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये घालवलेला आहे. आणि त्या निसर्गाचा आनंद घेत असताना तो असं म्हणतो की आकाश काय करत आहे, आकाश काहीतरी बोलत आहे, आकाश महिमा वर्णित आहे. आणि ते कोणाचा महिमा वर्णत आहे, तर ते आकाश देवाचा महिमा वर्णित आहे. आणि तो पुढे असं म्हणतो हे जे अंतरिक्ष आहे त्या अंतरिक्ष त्याची हस्तकृती आहे.
होय प्रियांनो, ज्यावेळेस आपण या अंतरिक्षाकडे पाहतो, आपण ज्यावेळेस या निसर्गाकडे पाहतो, ज्यावेळेस आपण या विस्तीर्ण अशा पसरलेल्या आकाशाकडे पाहतो, ज्यावेळेस आपण मोठमोठ्या पर्वतरांगांकडे पाहतो, ज्यावेळेस आपण समुद्राकडे पाहतो आणि आपल्या असणाऱ्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व गोष्टीकडे पाहतो, तसं आपल्याला एक गोष्ट निश्चितच लक्षात येते. या सुंदर अशा निसर्गाच्या मागे, सुंदर अशा या डिझाईनच्या मागे एक ग्रेट डिझायनर आहे. या ग्रेट डिझाईनच्या मागे एक ग्रेट डिझायनर आहे. या निर्मितीच्या मागे एक निर्माणकर्ता प्रियांनो आहे. प्रियांनो, आपल्याला बरेच असे लोक भेटतात, जे असं म्हणतात, की जे सर्व काही आपण पाहतो ते आपोआप किंवा ऑटोमॅटिक किंवा निसर्गाने स्वतःहून ते सर्व काही घडलेलं आहे. पण प्रियांनो, मला एक सांगू द्या, जर हे ऑटोमॅटिक किंवा आपोआप जर घडलं असतं, तर ते एवढ्या परफेक्ट लेव्हलला होणं शक्य नाही. प्रियांनो, आपल्याला एक गोष्ट माहित आहे, की हवा परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्या हवेमध्ये सुद्धा ऑक्सिजनचं प्रमाण आहे, नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण आहे, बाकीचे गॅसेसचं प्रमाण आहे. आणि एक जर साध्या गोष्टीचा विचार केला, तर त्या हवेमध्ये ऑक्सिजनचं सुद्धा प्रमाण देवबापाने ठरवून ठेवलेलं आहे. साधारणतः 21% ऑक्सिजन त्या हवेमध्ये उपलब्ध आहे. जर ते आपल्याला माहित आहे, की आपल्या श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजनची गरज आहे. पण त्या हवेमध्ये जर ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, तरी सुद्धा ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. ऑक्सिजन तर आपल्याला खूप हवा आहे, पण ते प्रमाण वाढलं ते सुद्धा घातक आहे. देवबापाने सूर्य आपल्यापासून एवढ्या अंतरावरती ठेवलेला आहे, की जोपर्यंत त्याची तीक्ष्ण किरणं आपल्याकडे येतात, ती एवढी सौम्य होऊन जातात, की ती आपल्याला त्रास देत नाहीत, आपल्याला ती बाधत नाहीत. तर देवबापाने बनवलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट प्लॅनिंगने आणि परफेक्ट कारणासाठी देवबापाने बनवलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण या निर्मितीकडे पाहतो, तशी निर्मिती आपल्याला देवबापाच्या विषयी साक्ष देताना आपणास दिसते. ज्यावेळेस आपण या गोष्टीचा आनंद घेतो, त्यावेळेस आपल्याला देवाचा गौरव करण्याची निश्चितच इच्छा होते. आणि त्याचप्रमाणे इथे दावीद सुद्धा म्हणतो, की आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती आहे. आणि खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस मी या वचनाचा अभ्यास करत होतो, त्यावेळेस मला अजून एक गोष्ट आठवली. आपण ज्यावेळेस पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, ज्यावेळेस आपण पाहतो, की पहिल्या अध्यायामध्ये कशा प्रकारे देवाने 7 दिवसामध्ये या सर्व सृष्टीची रचना केली. आणि ज्यावेळेस आपण पाहतो आणि ज्यावेळेस आपण त्या गोष्टीचा अभ्यास करतो, तेव्हा हे प्रत्येक दिवस आपल्याला देवबाप्पाविषयी काही ना काही सांगताना आपल्याला दिसतो. ज्यावेळेस आपण पाहतो पहिल्या दिवसाविषयी, तर देवबापाने पहिल्या दिवशी प्रकाशाची निर्मिती केलेली आहे. आणि तो दिवस आपल्याला सांगतो, की देव कसा आहे. देव पवित्र आहे, तो प्रकाशासारखा आहे आणि त्याने काय केलेलं आहे, त्याने प्रकाशाची निर्मिती केलेली आहे. जर आपण दुसऱ्या दिवसाविषयी पाहिलं, तर दुसरा दिवस आपल्याला सांगतो, की आपला देव कसा आहे. तर आपला देव सर्व शक्तिमान आहे आणि त्याने अंतराळाची निर्मिती केलेली आहे आणि तो अंतराळाला त्याने बनवलं आहे आणि तो त्याला मेंटेन करत आहे. तिसरा दिवस आपल्याला सांगतो, की देव चांगला आहे. त्याने आपणासाठी बऱ्याचशा वनस्पतींची, झाडांची, फळांची निर्मिती त्याने केलेली आहे. आणि तो दिवस आपल्याला सांगतो, की देव कसा आहे, तर देव चांगला आहे. चौथा दिवस आपल्याला सांगतो, की देव विश्वासू आहे. त्याने सूर्य, चंद्र, तारे या सर्वांची निर्मिती केलेली आहे आणि त्यांना एक धाव नेमून ठेवलेली आहे आणि ते त्यांच्या धावेमध्ये विश्वासाने धावताना आपणास पाहाव्यास मिळतात. आणि चौथा दिवस आपल्याला सांगतो, की देव विश्वासू आहे. पाचवा दिवस आपल्याला सांगतो, की देव जीवन असा आहे. त्याने पाचव्या दिवशी जीवनाची निर्मिती केली आहे. त्याने समुद्रामध्ये बरेच मासे बनवले आहेत. त्याने आकाशामध्ये बरेच पक्षी बनवलेले आहेत आणि पाचवा दिवस आपल्याला सांगतो, की देव जीवन असा आहे. जर आपण 6व्या दिवसाविषयी पाहिलं, तर 6वा दिवस आपल्याला सांगतो, की देव प्रीती असा आहे. आपणास ठाऊक आहे, की त्याने सर्व प्राणी, जनावरं सर्व गोष्टी बनवल्यानंतर सायंकाळच्या समयाला त्याने आपल्या प्रतिमेचा, आपल्या स्वरूपाचा असा मानव त्याने तयार केलेला आहे. आणि खरोखर आपल्याला वचन सांगतं, की त्याने काय केलेलं आहे. त्याने आपली प्रीती त्याच्यावरती ओतलेली आहे. त्याने त्याच्यावरती प्रीती केलेली आहे. आणि 6वा दिवस आपल्याला सांगतो, की देव हा प्रीती आहे. आणि जर आपण 7व्या दिवसाविषयी पाहिलं, तर 7वा दिवस आपल्याला सांगतो, की देवाने काय केलेलं आहे, देवाने विश्राम घेतलेला आहे. आणि 7वा दिवस आपल्याला सांगतो, की आपला देव जो आहे, तो आराम आणि विसावा देणारा परमेश्वर आहे. आणि खरोखर प्रियांनो, या 7 दिवसामधून आपल्या देवाचे वेगवेगळे 7 गुण दिसतात आणि या प्रत्येक दिवसामधून आपल्याला देवाचे काही ना काही प्रतिमा पाहाव्यास मिळते. प्रत्येक दिवस देवाचं
गौरव करताना आपणास पाहाव्यास मिळतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस लोक म्हणतात की असंच घडलेलं आहे किंवा ऑटोमॅटिक घडलेलं आहे प्रियांनो, तर प्रियांनो हे तसं नाही. तर वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतं की देवाने प्रत्येक गोष्ट काही कारणासाठी आणि त्याच्या गुणधर्माप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाणे बनवलेली आपणास पाहाव्यास मिळते. आपण पुढे जाऊया. आपण पहिलं वचन वाचलं की आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. त्याचे शब्द दिगंतरी पोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. होय प्रियांनो, इथे दावीद ह्या निसर्गाची सुंदररित्या तो तिथे मांडणी करताना किंवा त्यांच्याविषयी बोलताना आपणास पाहाव्यास मिळतो. तो असं म्हणतो की एक दिवस दुसऱ्या दिवसाशी संवाद करत आहे, रात्र पुढच्या रात्रीशी संवाद करत आहे, पण त्यांना शब्द नाही, वाचा नाही. होय प्रियांनो, हा दिवस येणारी प्रत्येक रात्र काही ना काही बोलत आहे. त्याचा शब्द, त्याची वाणी जरी आपल्याला ऐकू येत असली, येणारा आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही गोष्ट सांगून जात आहे. येणारा प्रत्येक दिवस आपल्याला आपल्या देवबापाच्या प्रीतीची आठवण करून देत आहे. जर आज आपण या सकाळच्या समयी उठलो आहोत, आज जर आपण इथे बसलो आहोत, तर ही देवाची आपल्यावर झालेली कृपा आहे, ही देवाची आपल्यावर झालेली प्रीती आहे. आणि येणारा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र हे आपल्याला देवाच्या गौरवाविषयी, देवाच्या महिमेविषयी आणि देवाच्या प्रीतीविषयी सांगतात. आणि त्याला शब्द नाही, त्याला वाचा नाही, पण त्यांची वाचा, त्याचा स्वर सर्व ठिकाणी ऐकू येतो. आणि पुढे तो असं म्हणतो की देवाने काय केलेलं आहे, तर त्याने त्या तीक्ष्ण अशा सूर्यासाठी काय केलेलं आहे, एक निवासस्थान बनवलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक मंडप बांधलेला आहे. आणि हा सूर्य काय करतो, तो त्याच्या मंडपामधून निघतो. तो एका कोपऱ्यापासून पृथ्वीच्या तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत भ्रमण करीत जातो. आणि तो हे सर्व काही न चुकता करतो. तो हे सर्व काही दररोज करतो. आणि आपण पाहतो की तो काय करतो, एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जातो. तो सर्वांना उष्णता देतो, तो सर्वांना प्रकाश देतो. आणि त्याला जी धाव देवाने मांडून दिलेली आहे, जी धाव देवाने त्याला कराव्यास सांगितलेली आहे, ती धाव तो न चुकता करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि खरोखर प्रियांनो, मला एक गोष्ट सांगू द्या की ज्यावेळेस आपण या गोष्टीचा आनंद घेतो, ज्यावेळेस आपण या सर्व गोष्टीकडे पाहतो, त्यावेळेस आपल्याला एका गोष्टीची आठवण नक्कीच होते की आपला देव कसा आहे. आपला देव हा महिमामय आहे, तो गौरवी आहे आणि तो सामर्थ्याने भरलेला आहे. प्रियांनो, या सर्व काही गोष्टी असंच होणं शक्य नाही, तरी आपल्या गौरवी आणि पराक्रमी आणि आपल्या सामर्थ्यशाली देवाने त्याच्या गौरवासाठी बनवून ठेवलेले आहेत. आपण पुढच्या भागाकडे जाऊया. वचन 7 ते 11 मध्ये जसं आपण आता पाहिलं की पहिल्या भागामध्ये ही जी सृष्टी आहे ती काय करत आहे, ती देवाचे गौरव करत आहे. आणि जर आपण पुढचा भाग पाहिला तर त्यामध्ये नियमशास्त्राविषयी म्हटलेलं आहे. आणि नियमशास्त्र आपलं ठाऊक आहे की हा देवाचा शब्द आहे आणि ही देवाची वाचा आहे. आणि आणि आज परमेश्वर नियमशास्त्रामधून स्वतःला कशा प्रकारे प्रकट करतो ते आपण पाहूया. असं म्हटलेलं आहे 7व्या वचनामध्ये की परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनर्जीवन करीते. प्रियांनो, दावीद असं म्हणतो की जे नियमशास्त्र आहे ते कसं आहे, ते परिपूर्ण असं आहे. आणि ते कसं आहे, ते सर्व शक्तिशाली आहे आणि ते मनाचे पुनर्जीवन करणारे, ते आपल्या मनाचं परिवर्तन करणारे, तर आपल्या हृदयाची कायापालट करणारं असं आहे. आणि ते कसं करतं, तर आपला अंतर्मनाचं, आपल्या हृदयाचं परिवर्तन करण्यासाठी समर्थशाली असं आहे. आपल्या मनाचं पुनर्जीवन करण्याची क्षमता ठेवणारं असं आहे. पुढे दुसऱ्या भागामध्ये तो असं म्हणतो, परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे व आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. होय प्रियांनो, तो असं म्हणतो की परमेश्वराचा निर्बंध हा कसा आहे, हा विश्वसनीय आहे. तो असे म्हणतो की नियमशास्त्र जणू काही देवाच्या साक्षी रूपाने आपल्यासाठी देण्यात आलेलं आहे. आणि ते कसं करतं की ते भोळ्यांना समंजस करतं. ते भोळ्यांना त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त करतं. आणि ते काय करतं, तर ते भोळ्यांना समंजस असं करतं, असं दावीद इथे म्हणतो. तो पुढे असं म्हणतो
की 8व्या वचनामध्ये परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. होय प्रियांनो, आपल्याला ठाऊक आहे की आपल्या जीवनामध्ये कुठलाही प्रसंग असो, आपण कुठल्याही गोष्टीला तोंड देत असू, ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे येतो, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाचा आधार घेतो, त्यावेळेस परमेश्वराचं वचन निश्चितच आपल्याला आनंदित करतं. आपण कुठल्याही दुःखामध्ये असो, कुठल्याही प्रसंगामध्ये असो, तर खरं सांत्वन जर आपल्याला देणारं कोण असेल तर ते प्रियांनो परमेश्वराचं वचन आहे. ते आपल्या हृदयाला हर्षित करणारं, ते आपल्या हृदयाला आनंदित करणारं असं ते परमेश्वराचं वचन आहे. पुढे तो असं म्हणतो की परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. प्रियांनो, इथे असं तो म्हणतो की देवाचा जो शब्द आहे तो पवित्र आहे, तो प्रकाशासारखा आहे आणि आपल्या जीवनातील प्रत्येक अंधाऱ्या भागावरती, अंधारातील कोणाकोपऱ्यावरती देवाचं वचन हे प्रकाश टाकणारं असं आहे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे अंधार आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या पापांमध्ये आपण पडलेलो होतो आणि खरोखर त्या पापामधून काढण्यासाठी प्रियांनो, त्याच्यावरती प्रकाश टाकण्यासाठी कसं आहे, तर हे परमेश्वराचं जे वचन आहे ते सामर्थ्यशाली असं आहे. स्तोत्र संहिता याचा 119वा अध्याय आणि 105 वचनामध्ये असं म्हटलं आहे की तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आणि निश्चितच परमेश्वराचे वचन हे आपल्या मार्गावरती प्रकाशासारखं आहे. ते आपल्या डोळ्यांना, आपल्या नेत्रांना प्रकाश देणारं असं आहे. पुढे असं म्हणतो दावीद 9व्या वचनामध्ये, परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. मित्रांनो, दावीद इथं असं म्हणत आहे की परमेश्वराचं वचन कसं आहे, ते सर्व काळ टिकणारं आहे, ते अनंत काळ टिकणारं आहे. आणि त्याच स्तोत्रामध्ये म्हणजे स्तोत्र 119च्या 89 म्हणजे 89व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. मित्रांनो, जे वचन आपल्याला दिलेलं आहे ते कसं आहे, तर ते स्वर्गामध्ये सर्व काळासाठी स्थिर असं आहे, ते सर्व काळ टिकणारं असं आहे. आणि आणि हे ज्यावेळेस आपण या वचनातून अभ्यास करतो, ज्यावेळेस आपण या वचनाकडे पाहतो आणि या वचनातून आपल्याला एकच गोष्ट समजते, आपल्याला आपल्या देवाचं प्रगटीकरण होतं. जे आपण अंधारामध्ये होतो, जे आपण पापामध्ये पडलेलो होतो, ते आपल्याला देवाची ओळख करून देणारं, आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देणारं असं हे वचन आणि हे नियमशास्त्र आपणास पाहाव्यास मिळतं. आणि पुढे तो सुंदर अशा शब्दामध्ये या वचनाचा उल्लेख करतो. तो असं म्हणतो की ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे आणि ते मधापेक्षा, मोहळातून वाहणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस आपण या गोष्टीचा आनंद घेतो, ज्यावेळेस आपण या गोष्टीचा अनुभव घेतो, त्यावेळेस आपणास पाहाव्यास मिळतं की हे कसं आहे, ते 52 कशी सोन्यापेक्षाही इष्ट असं आहे आणि मोहळामधून वाहणाऱ्या मधापेक्षाही गोड असं आहे. खरोखर प्रियांनो, आपल्याला वचन सांगतं की तुमचं आणि माझं जे तारण झालेलं आहे ते सोन्या किंवा चांदीने झालेलं नाही किंवा नाशवंत गोष्टीने झालेलं नाही, तर प्रियांनो ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने झालेलं आहे. नाशवंत गोष्टीने नाही, तर ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने झालेलं आहे. आणि खरोखर प्रियांनो, हे जे वचन आहे ते कसं आहे, हे सोन्यापेक्षा 52 कशी सोन्यापेक्षा सुद्धा इष्ट आहे आणि मधामधून आणि मोहळामधून वाहणाऱ्या मधापेक्षा सुद्धा गोड आहे. आपण प्रियांनो पुढच्या भागाकडे पाहूया, आपला वेळ होत चालला आहे. पुढे दावीद असं म्हणतो की शिवाय त्याच्या वाचून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. पुढे वचन 13 मध्ये आणि 14 मध्ये दावीद आपल्या 4 पातकांविषयी बोलताना आपणास पाहाव्यास मिळतो. तो असं म्हणतो की वचन 12 मध्ये स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. तो सर्वप्रथम चुकांविषयी बोलताना आपणास पाहाव्यास मिळतो. आपण पुढे पाहतो तर तो असं म्हणतो की गुप्त दोषापासून मला मुक्त कर. प्रथम तो बोलला चुकांपासून, सेकंड तो म्हणत आहे गुप्त दोष. पुढे तो असं म्हणतो की धिटाईने 13व्या वर्षामध्ये धिटाईने केलेल्या पातकांपासून आणि पुढे 13व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये तो असं म्हणतो महापातकांपासून. तो इथे 4 पापांविषयी बोलताना आपणास पाहाव्यास मिळतो. तो प्रथम बोलतो चुकांविषयी, नंतर बोलतो गुप्त दोषांविषयी, नंतर तो बोलतो धिटाईने केलेल्या पातकांविषयी आणि नंतर तो बोलतो महापातकांपासून. जर प्रियांनो आपण विचार केला तर हे जे 4ही पातक आहेत, प्रत्येक पाप आधीच्या पापांपेक्षा
मोठं किंवा वरचढ असं आहे. आधी आपण म्हणतो छोट्या मोठ्या आपण चुका करतो. तो पुढे असं म्हणतो की गुप्त दोष जे अजून कोणाला ठाऊक नाहीत, पण बहुतेक आपल्या स्वतःला ठाऊक आहेत. नंतर धिटाईने केलेली पातकं बऱ्याचदा आपल्याला माहीत असताना सुद्धा, कळत नकळत सुद्धा आपण काय करतो, आपण पातकांमध्ये पडतो आणि पुढे तो असं म्हणतो की महापातकांपासून अलिप्त, म्हणजे महापातकांविषयी प्रत्येक पाप हे आधीच्या पापांपेक्षा मोठं किंवा वरचढ असं आहे. आणि प्रियांनो, मला पुन्हा एकदा सांगू द्या, जर आपण या निसर्गाकडे पाहतो तर निसर्ग आपल्याला देवाची ओळख करून देतं, देवाची आठवण करून देतं. ज्यावेळेस आपण नियमशास्त्राकडे पाहतो तर ते आपल्याला देवाची आठवण करून देतं. पण प्रियांनो, जर आपल्याला आपल्या पापांपासून सुटका हवी असेल तर प्रियांनो, हा निसर्ग आपल्याला आपल्या पापांपासून सुटका देण्यासाठी समर्थशाली नाही. जर आपण वचनाविषयी जरी पाहिलं तर वचन हे आरशाप्रमाणे आहे. ते तुम्हाला आणि मला आपला चेहरा दाखवू शकतं, आपल्या चुका, पाप, अपराध सगळं दाखवू शकतं. पण वचनामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा करण्याची क्षमता नाही. आणि प्रियांनो, वचन आपल्याला स्पष्टरित्या सांगतं, प्रेषितांचे कृत्य 16वा अध्याय आणि 31वं वचन, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव म्हणजे तुझे तारण होईल, तुझे व तुझ्या घराण्याचे. Acts 16:31, बिलीव्ह इन द लॉर्ड जीसस क्राइस्ट अँड यू विल बी सेव्ड, यू अँड युअर हाऊसहोल्ड. होय प्रियांनो, जर आपल्याला तारण हवं आहे, जर आपल्याला आपल्या पापांपासून, अपराधांपासून सुटका हवी आहे, तर प्रियांनो, फक्त एकच गोष्ट आणि एकच नाव या पृथ्वी तलावावरती दिलेलं आहे आणि ते म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. आणि खरोखर प्रियांनो, किती आनंदाची गोष्ट आहे, जर आपल्या जीवाचं तारण झालेलं आहे, जर आपला तो जिवंत देव समजलेला आहे, तर प्रियांनो, सर्व काही समजलेलं आहे. पण जर अजूनही आपलं तारण झालं नाही प्रियांनो, तर खरोखर मला सांगू द्या की वचन स्पष्ट सांगतं की फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला तारण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि खरोखर प्रियांनो, वेळ दवडू नका. जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर परिस्थिती अतिशय भयंकर अशी आहे. आपल्याला युद्धाच्या बातम्या रोज ऐकायला येतात. गेले कित्येक दिवस झाले, कित्येक वर्ष झाले त्या रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध चालू आहे. इस्रायल आणि गाझामध्ये युद्ध चालू आहे. जगामध्ये बाहेर इतर ठिकाणी पाहिलं तर परिस्थिती बिकट आहे. आपला शेजारी देश बांगलादेश, तिथे सुद्धा काय परिस्थिती आहे आपल्याला ठाऊक आहे. भूकंपाच्या वार्ता आपल्यास ऐकाव्यास येतात, युद्धाच्या वार्ता ऐकाव्यास येतात आणि जी परिस्थिती जी ढासळत चाललेली आहे ते आपल्या डोळ्याने दिसत आहे. आणि खरोखर प्रियांनो, या सर्व होणाऱ्या गोष्टी आपल्याला वचनामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. या शेवटल्या काळामधल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळे चिन्ह आहेत. आणि खरोखर प्रियांनो, आपल्या प्रभूचं येणं हे जवळ आलेलं आहे. आणि खरोखर प्रियांनो, एक गोष्ट महत्वाची आहे, तर आपल्या जीवाचं तारण करणं महत्वाचं आहे. निसर्गामधून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो, वचनाचा आपण आनंद घेऊ शकतो, पण प्रियांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे काय, तर सर्वात प्रथम आपल्या जिवंत देवाकडे पाहणं आणि आपलं तारण साधून घेणं प्रियांनो अतिशय गरजेचं आहे. माझा वेळ संपलेला आहे. मी फक्त 14वं वचन वाचून इथे थांबत आहे. तो 14व्या वचनामध्ये असं म्हणतो की हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. खरखर प्रियांनो, मी दाविदासारखं इथे म्हणून मी ते थांबू इच्छितो की हे परमेश्वरा, हे माझ्या दुर्गा, हे माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. थँक्यू. आमेन.